नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, असं म्हणतात की इतिहासापासून आपण काय शिकतो. एका मोठ्या इतिहासकाराचं कुठलं तरी वचन आहे. इतिहासापासून आपण काय शिकतो, तर इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही आणि म्हणून वारंवार इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आज हे मी सांगायचं कारण असं की आपल्या दक्षिणेला, महाराष्ट्राच्या दक्षिणेला तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे, रंगलेलं आहे, ते बघितल्यानंतर मला जाणीव झाली की एकापेक्षा एक दीर्घकाळ सत्तेत राहिलेले, कारभार केलेले जे दिग्गज राजकीय नेते असतात, ते आपापल्या क्षुल्लक मतलबासाठी मोहात पडून ज्या प्रकारच्या चुका करतात, त्याची त्यांना प्रचंड मोठी किंमत मोजावी लागत असते. आणि अशा प्रकारचं राजकारण करताना दुसऱ्या कुठल्या कुठल्या नेत्यांनी, पक्षांनी काय मोठी किंमत मोजलीये, आपण तो धोका पत्करायचा का, याचा विचार करत नाहीत. यापूर्वी अशा प्रकारचे डावपेच किंवा अशा प्रकारच्या खेळी करून कोण कोण राजकारणात बर्बाद झालेत, आपल्या हाती आलेली सुवर्ण संधी मातीमोल करून बसलेत, हे जर सत्तेच्या राजकारणात उतरलेल्या प्रत्येक नेत्याने, पक्षाने बारकाईने अभ्यासलं, तर मग भविष्यात त्यांचं नुकसान होऊ शकणार नाही. माझा रोख जो आहे तो आज अण्णा द्रमुक ह्या पक्षाकडे, मूळच्या द्रविड मुन्नेत्र कझागम या पक्षापासून वेगळा झालेला आणि एम जी रामचंद्रन यांनी स्थापन केलेला आणि पुढे जयललितांनी वाढवलेला, पसरवलेला जो अण्णा द्रमुक नावाचा पक्ष होता, तोही द्रविडी राजकारण करत होता आणि द्रमुक सुद्धा द्रविडी राजकारण करत होता. आणि आपोआपच तमिळनाडूचं सगळं राजकारण दोन द्रविडी पक्षांमध्ये, प्रादेशिक पक्षांमध्ये विभागलं गेलं होतं. त्यातून डोकं वर काढायला इतर कुठच्याही लहान मोठ्या पक्षाला किंवा राष्ट्रीय पक्षांना स्थान नव्हतं. काँग्रेस जुना आणि भाजप नवा असे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांचंही थोडंफार अस्तित्व तमिळनाडूमध्ये आहे, पण या दोघांनाही कुठल्या ना कुठल्या एक प्रादेशिक द्रविड पक्षाच्या मागे फरफटत जावं लागत होतं. गेल्या वेळेला भाजपने अण्णामलाई या आपल्या स्थानिक नेत्याच्या आग्रहाखातर स्वबळावर निवडणूक लढवायची हिंमत केली होती, पण 10-12% जाऊन ते अडकले. त्यांचा एखादा आमदार निवडून आला असेल, पण स्वबळावर सगळ्या राज्यात लढत करणे इतकी भाजपची क्षमता नाही, हे त्यातून सिद्ध झालं. पण आणखीन एक गोष्ट होती की 10-12% मतं ही छोटी गोष्ट नसते. 12%च्या बळावर 12 आमदार निवडून आणता येत नाहीत, पण 12 × 30 किंवा 12 × 36 इतकी टक्के मतं, तिप्पट मतं मिळवली तर द्रमुक सत्तेत आलेला होता. भाजपच्या दुप्पट, अडीचपट मतं मिळवणारा अण्णा द्रमुक सत्ता गमावून बसला होता. म्हणजे मतांच्या टक्केवारीत बघितलं तर त्याचं रूपांतर हे निवडून येणाऱ्या आमदार संख्येत होत नाही. ही आपल्या निवडणूक पद्धतीची एक त्रुटी आहे, पण ती घेऊन आता चाललेलो होतो आपण. पण या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या वेळेला भाजपच्या गेल्या वेळच्या खेळीचा फायदा तो थलपती विजय या अभिनेत्याला मिळाला. त्याचा पक्ष नवा होता, तसा संघटनात्मक बांधील नव्हता. पण द्रविडी राजकारण आणि द्रविडी पक्षांच्या आडमुठ्या राजकारणाला कंटाळलेली तमिळनाडूमध्ये एक मोठी नव्या मतदारांची पिढी आहे. त्यांना द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांचा कंटाळा आला होता. हळूहळू करत तिसऱ्या पर्यायाच्या शोधात तिथला मतदार आहे, त्यानेच
एक पाऊल पुढे टाकून गेल्या वेळेला 10-12% भाजपला मतं दिली होती, कदाचित ती यावेळेला 15-16% गेली असती. पण भाजप अण्णा मलाईला दूर करून अण्णा द्रमुक बरोबर गेला आणि नव्याने आलेला पण लोकप्रिय अभिनेता असलेला विजय हा तमिळनाडूचा मुख्यमंत्री झालाय. पण मुख्यमंत्री होतानाही एक गंमत लक्षात घ्या की विजयला स्वतःच्या नव्या पक्षाचं बहुमत मिळालेलं नाही. त्याला बेरीज करावी लागलेली आहे, बहुमताचे आकडे जुळवावे लागलेले आहेत. आणि अशा वेळेला अण्णा द्रमुक ह्या पक्षामध्ये उभी फूट पडली. अण्णा द्रमुक मधल्या जवळजवळ 25 आमदारांनी जेव्हा विश्वास प्रस्ताव विधानसभेत आला होता तेव्हा विजयला पाठिंबा दिला आणि विजयच्या पक्षात येण्याची सुद्धा तयारी दर्शवली. पण चतुर विजयने आपल्या सरकारवर विश्वास प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि आता जेव्हा मंत्रिमंडळ वाढवलं तेव्हा त्याच्या बरोबर येऊ इच्छिणाऱ्या अण्णा द्रमुकच्या कुठल्याही आमदाराचा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये समावेश केला नाही. तेवढीच गोष्ट नाही, त्याने जवळजवळ 1-2 जागा सोडल्या तर मंत्रिमंडळाची जितकी संख्या असू शकते त्या जवळजवळ सगळ्या जागा भरल्यात, एखादी दुसरी जागा शिल्लक असेल. याचा अर्थच अण्णा द्रमुक मधून फुटून विजयकडे जाणाऱ्या कोणालाही सत्तेचा लाभ मिळू शकलेला नाही. पण जे छोटे 1-2 आमदारांचे पक्ष आहेत ते आले, त्यांना त्याने सत्तेत सामावून घेतलेला आहे. अगदी द्रमुक बरोबर निवडणूक लढवून जे 5 आमदार आले ते विजयकडे घेऊन जाताना द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसलेल्या काँग्रेसलाही 2 आमदार 2 मंत्रीपद मिळालेले. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की 12 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युती तुटली आणि जागा वाटपावरून तुटली. 4-5 जागा शिवसेनेला अधिक हव्या होत्या आणि भाजप द्यायला तयार नव्हता. त्यामुळे शिवसेना असो भाजप असो दोघांनाही महाराष्ट्रात सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढवाव्या लागल्या. अर्थात ते तितकंही सोपं नव्हतं. शरद पवार यांची सुद्धा अशा गोष्टीला फूस होती. शिवसेना भाजप युती मोडली तर आपण काँग्रेसची युती मोडून काँग्रेसची आघाडी मोडू, हा शब्द शरद पवारांनी पूर्ण केला आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं निवडणुकीपूर्वी. निवडणुकीनंतर ते गेलंच असतं. पण मुद्दा असा आहे मित्रांनो की एवढं सगळं करून ज्या वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे चौघेही वेगवेगळे लढले तरीही मतदाराने शिवसेना आणि भाजप याच्या पूर्वापार चालत आलेल्या युतीला सत्तेत एकत्रित बसता येईल अशी मतं दिली होती, जागा दिल्या होत्या. पण त्याचा उपयोग ना भाजपला कळला ना उद्धव ठाकरेंना कळला. त्यामुळे त्याचा फायदा उठवत निकालानंतर शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि अल्पमताचं सरकार शरद पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्थापन झालं. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं पवारांच्या हाताचं खेळणं होण्यापेक्षा आपला जुना मित्र शिवसेनेला सोबत घेऊ आणि 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यवस्थित सरकार चालवलं. पण जी दुर्बुद्धी देवेंद्र फडणवीसांनी टाळली होती ती दुर्बुद्धी उद्धव ठाकरेंना 2019 मध्ये झाली आणि त्यांनी निवडणूक भाजप सोबत लढवली आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बरोबर संगत केली. झालं काय? आज उद्धव ठाकरे कुठे आहेत? त्यांचा पक्ष कुठे आहे? त्यांचा पक्ष सुद्धा त्यांच्याकडे राहिला नाही. जेव्हा तुम्ही आपल्या मित्राला दगा देता आणि दुसरे मित्र जोडता तेव्हा तोही मित्र तुमचा मित्र नसतो, संधी साधू असतो आणि वेळ मिळाली की तुम्हाला दगा देतो. काँग्रेस आपला अण्णा द्रमुक
या पक्षाच्या 25 आमदारांनी निवडणूक संपल्यानंतर आपल्या पक्षाशी दगाबाजी केली आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी विजयला मदत केली आणि त्यामुळेच त्यांच्यावर आता पक्षांतराचा फटका बसू शकतो. याचं कारण असे की 2/3 आमदार फुटले असते, त्यांचे काय 47 आहेत, त्या 47 मध्ये कमीत कमी 29-30 असते तर मला वाटतं ते सुटले असते, पण ते झालं नाही. आणि विजयने त्यांना पक्षात घ्यायला सरळ नकार दिला, पाठिंबा घेतला, बहुमत सिद्ध करून घेतलं आणि नंतर विजयने अण्णा द्रमुक मधल्या फुटलेल्या आमदारांना एकच गोष्ट सांगितली की आपल्या पदाचे राजीनामे द्या आणि परत निवडून या, TVKच्या नावावर निवडून या. ती आमदारकी गमवायला ते तयार नाहीत. आणि तिकडे पलानीस्वामी जो अण्णा द्रमुक पक्षाचा प्रमुख नेता आहे, माजी मुख्यमंत्री आहे, तो लवकरच या फुटीर आमदारांच्या विरुद्ध पक्षांतराच्या कायद्याखाली अपात्रतेचा दावा सभापतीकडे लावू शकतो. महाराष्ट्रात ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीराख्यांना, आपल्या पाठीमागे उभ्या असलेल्या आमदारांना आपल्या स्वार्थाच्या कारणासाठी मित्र पक्षाची दगाबाजी करून जो धडा घालून दिला होता तोच त्यांच्या आमदारांनी पाळला आणि त्या आमदारांनी त्यांना दगा देऊन अख्खा पक्षच आपल्याकडे वळवून घेतला आणि त्याची केस सुप्रीम कोर्टात अजून पडू नये. मुद्दा इतकाच असतो की तात्कालीन स्वार्थासाठी ज्या वेळेला राजकीय नेते असा उतावळेपणा करतात, मग ते उद्धव ठाकरे असोत किंवा आणखीन कोणी असोत, शरद पवार असोत, या प्रत्येकाच्या वाट्याला भयंकर नुकसान आलेलं आहे. आणि त्यापासून राज्यातल्या इतर पक्षातल्या लोकांनी पण शिकायला हरकत नाही. उद्धव ठाकरेंचं काय झालं, शरद पवारांचं काय झालं किंवा आणखीन कोणाकोणाचं काय झालं, अशा पद्धतीत डावपेच खेळून हे जर अण्णा द्रमुकच्या त्या 25 आमदारांनी अभ्यासलं असतं तर त्यांनी निकाल लागल्यानंतर विनाविलंब विजय सोबत जाण्याचा आततायी निर्णय घेतला नसता आणि ते आज स्वतःच्याच अडचणीत सापडले नसते. उद्धव ठाकरे यांनी हिणवलं देवेंद्र फडणवीसांना, पण 2.5 वर्षानंतर त्याची किंमत मोजताना नुसतं मुख्यमंत्री पद आणि सत्ता गेली नाही, पक्षाचं नाव निशाणी पण उद्धव ठाकरे यांच्या हातून गेली. असले डावपेच खेळण्यात उद्धव ठाकरेंना पुढे करणाऱ्या आणि चुचकारणाऱ्या, उत्तेजन देणाऱ्या शरद पवारांच्या हातून सुद्धा त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि आमदार निसटले. हा इतिहास आहे मित्र. हा महाराष्ट्रातला गेल्या 12 वर्षाच्या राजकारणातला इतिहास आहे. जसजसं या मतलबी राजकारणाचं बीज महाराष्ट्रात रुजत गेलं तसतसा त्याचा फैलाव सगळ्या पक्षात होत गेला आणि 2019 मध्ये ती विषवल्ली इतकी पसरली की संपूर्ण राज्याचं राजकारण विस्कटून गेलं. पक्षीय विस्कटलं, राज्यीय विस्कटलं. पण त्यापासून शिकणं आवश्यक असतं, शिकणं आवश्यक असतं. आता गंमत अशी आहे की ह्या सगळ्या मागे प्लॅनिंग करून एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील किंवा त्यांना चिथावण्या देणारे भाजपवाले असतील, यांनी पूर्ण नियोजनपूर्वक ती फाटाफूट घडवून आणली होती. तमिळनाडूमध्ये जे झाले तो उतावळेपणा आहे, निव्वळ उतावळेपणा आहे. लवकरात लवकर एकदा आपल्याला मंत्री होऊ द्या म्हणून हे 25 आमदार विजयच्या गोटात जाऊन बसले, पण विजयने त्यांचा वापर करून घेतला तरी त्यांना सोबत घ्यायचं नाकारले, पक्षात घ्यायचं नाकारले. आमदार म्हणून पक्षात घेणार नाही, आमदारकी सोडा, परत निवडणुका लढवा, TVK पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवा, मग या पक्षात. म्हणजे सत्ता पण मिळाली नाही, ते म्हणतो ना आपण काय ते गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी जी मराठीत उक्ती आहे, नेमकी ती अवस्था आहे.
आणि हे मला असं वाटतं की देशातल्या सगळ्या राज्यातल्या प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षांसाठी हा धडा असतो. तात्पुरत्या फायद्यासाठी जाऊन आपल्या दीर्घकालीन राजकीय कारकिर्दीला काळीमा लावू नये किंवा नुकसान करून घेऊ नये. उद्धव ठाकरे किंवा यांचं काय झालं हे जर बारकाईने बघितलं असतं, तमिळनाडूच्या अण्णा डीएमकेच्या त्या 25 आमदारांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी, तर मग आज कपाळावर हात मारायची वेळ त्यांच्यावर आली नसती. कारण आता गंमत अशी आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणतात तसं आहे. विजय त्यांना पक्षात घ्यायला तयार नाही, मंत्रीपद तर दिलंच नाही, पक्षात पण घ्यायला तयार नाही. आणि तिकडे पलानीस्वामी त्यांना आमदारकीतून अपात्र ठरवण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात आणि तो घेतला गेला आणि अपात्रता वाट्याला आली तर पुढची 6 वर्ष निवडणूक सुद्धा लढता येणार नाही. म्हणजे निदान निवडणूक लढवण्याचा अधिकार टिकवायचा तरीही आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. नाही तर सरळ पलानीस्वामीकडे जायचं, त्याचे पाय धरायचे, माफी मागायची आणि परत पक्षात घ्या म्हणायचं. मग मिळवलं काय? मग उद्धव ठाकरेंनी मिळवलं काय, पवारांनी मिळवलं काय आणि त्या 25 आमदारांनी मिळवलं काय? आणि म्हणून महाराष्ट्राच्या 12 वर्षापूर्वीच्या राजकारणाचा इतिहास हा तमिळनाडूत त्याची काही ती पुनरावृत्ती होते. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.